स्थूल देह यांचे स्वरूप अगदी उघडे आहे. जड अस्थि मांस रुधिरमय हातास लागणारा असा हा एक गोळा असल्यामुळे तो सर्वांचे परिचयाचा आहे. इतकेच नव्हे तर तो प्रत्येकाच्या पूर्ण वळणातला आहे. स्थूल देहच मी व त्या संबंधे करून जडणारे सर्व विकार माझेच आहेत. स्थूल देहाचे काळे गोरेपण, बाल्य, तारुण्य, वार्धक्यादी अवस्था माझ्याच ठिकाणी आहेत. स्थूल शरीर संबंधाने जडलेले नाते गोते, जात, धर्म, पंथ, घर, दार, जमीन जुमला ही सर्व माझीच आहेत असा पक्का धडा सर्व जीवमात्रास मूर्खपणे अनेक जन्मापासून मिळून घोटला असल्यामुळे स्वप्नातसुद्धा मी अमुक गोमाजी म्हणून बरोबर सांगतो. सबब इतका दृढ झालेला धडा पुन्हा देऊन कोणाकडूनही घोटून घेण्याचे कारण नाही. सर्व जीवांचे पाय व स्थूल देहाच्या पायरीवर पक्के रोवले गेले आहेत. या स्थूल देहाची अवस्था जागृती असून या देहात थोडा आठव थोडा विसर असा मिश्रगुण असल्यामुळे देह रजोगुणात्मक आहे. इतके स्पष्टीकरण स्थूल देह समजण्यास पुरेसे आहे. आता पुढील सूक्ष्म देहाचे पायरीकडे आपला पाय उचलू. सूक्ष्म शरीर म्हणजे स्थूल डोळे मिटल्याबरोबर स्थूल जगत दिसेनासे होऊन विश्वामित्री प्रतिमानस सृष्टी निर्माण करणारी इंद्रिये, मनबुद्धी, प्राण व अंतःकरण यांची कमिटी होय. थोड्याशा विचारांती सूक्ष्म शरीर म्हणून काही निराळेच कंत्राट आहे हे लक्षात येते. स्थूल देहाची सर्व हालचाल या स्थूल देहांच्या आज्ञेनेच चाललेली असते. सूक्ष्म शरीराशिवाय स्थूल शरीराला चेतनाच नाही. संकल्प म्हणजे अमुक आहे व विकल्प म्हणजे अमुक नव्हे अशा उलट सुलट विचारांचे संकल्प विकल्पात्मक व स्वरूपाविषयीचे विपरीत ज्ञान करून देणारे हे शरीर असून याची स्वप्न ही अवस्था आहे. अखंड आठव हे या शरीरातील लक्षण असल्यामुळे ते सत्वगुण प्रधान आहे. येणेप्रमाणे सूक्ष्म शरीराची ओळख झाल्यावर साधकाने तेच बनून राहावयाचे. एक पाय पुढील पायरीवर स्थिर झाल्यावर मागील पायरीवरील दुसरा पाय उचलून तोही पहिल्या पायाबरोबर पुढील पायरीवर ठेवून मागील पायरीचा अजिबात संबंध सोडावा लागतो. एका गावाची सीमा ओलांडून दुसऱ्या गावाच्या हद्दीत पाय ठेवल्याबरोबर मागचे गाव सुटते व पुढच्या गावाचा प्रवासी बनतो. त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीराची वरील पायरी कळल्यास त्यावर साधकाने एक पाय पक्का रोवला की ते पूर्णपणे वळण्याकरिता दुसराही पाय मागील स्थूल शरीराचे पायरीवरून उचलावा लागेल. म्हणजे त्या शरीराचा संबंध तोडावा लागतो. परंतु हे काम दिसते तितके सोपे नाही. या सर्व पायऱ्या ओलांडण्यास प्रत्येक जीवास 2 पाय आहेत. कळून येण्याचा एक व कळून घेतलेले वळण्याचा दुसरा पाय. स्थूल शरीरावरील दोन्ही पाय काढून सूक्ष्म शरीरावर ठेवून तेच होऊन राहणे म्हणजे स्थूल शरीर ओलांडणे होय. स्थूल शरीराचा अभिमान सोडून सूक्ष्म शरीरच मी असा अभिमान धारण करणे म्हणजेच स्थूल शरीराचा त्याग व सूक्ष्म शरीराचे ग्रहण झाले किंवा स्थूल शरीराची पायरी टाकून सूक्ष्म शरीराचे पायरीवर आलो असे समजावे.
या दुसऱ्या पायरीवर साधक आला म्हणजे खालची पायरी स्थूल शरीर मी नव्हे, त्याचा माझा आता संबंध तुटला. स्थूल शरीराचे काळे गोरेपण, त्या संबंधी करून जडणारे कोणतेही विकार माझे नाही. स्थूलाचे कोणतेही धर्म माझ्या ठिकाणी नाही. मी तर सूक्ष्म शरीर आहे असा अभ्यास सुरू होतो. सूक्ष्म शरीरातील मुख्य सूत्रधार जे मन, बुद्धी, इंद्रिय आहेत ते लठ्ठ, बारीक, काळे, गोरे, नकटे, चपटे या स्थूल देहधर्मांनी युक्त आहेत काय? नाही. मी तर मन, बुद्धी आहे असा अभ्यास साधकाने कसून केला तर त्याचे दोन्ही पाय सूक्ष्म शरीराचे पायरीवर पक्के रोवले जाऊन स्थूलाचा अभिमान सुटतो व स्थूला संबंधी असलेल्या सर्व उपाधीबद्दल साधक उदासीन होतो. यापुढील तिसरी पायरी म्हणजे कारण शरीर किंवा अज्ञान होय, जेथे स्थूल सूक्ष्म शरीराचे भले नाही किंवा महाकारणाचेही ज्ञान नाही, अशी केवळ तमोगुणात्मक विसर अवस्था. जेथे कशाचेही ज्ञान नाही, अशी झोपेसारखी, झोप मात्र नव्हे, अवस्था तो कारण देह होय. ही अवस्था नीट समजणे अतिशय जरुरीचे आहे. शून्यवादी याच अवस्थेपर्यंत येऊन पुढे काही नाही म्हणून मागे परतले. मोठमोठ्या युरोपियन तत्ववेत्यांचा अज्ञेयवादाचे हेच ते ठिकाण. सर्व संकल्प विकल्प शून्य अशी ही अवस्था असल्यामुळे निर्विकल्प परब्रह्म ते हेच, हीच ती समाधी अशी समजून या अवस्थेत होते व ही शून्यावस्था आल्याबरोबर आजी मी ब्रह्म पाहिले म्हणून खोटेच समाधान होत असते. एक वृत्ती मावळली व दुसरी उठली नाही, त्या दरम्यान आलेली संधी किंवा निद्रा येण्याचे आधी व जागृतीचे अंती असलेली संधी ही केवळ विसर अवस्था आहे. ही विसर अवस्था म्हणजे शास्त्रात सांगितलेल्या आनंदमय कोश होय. स्थूल सूक्ष्म शरीरातील सर्व गडबड धांदल विचाराच्या अनंत उर्मी या कारण शरीरात थांबल्या असल्यामुळे वरील दोन शरीरातील गडबडीच्या अपेक्षेने या तिसऱ्या शरीरात शांती आहे व त्या मानाने साधकास येथे विश्रांती मिळत असल्यामुळे सुखही होते. हेही खरे, पण ही पराशांती नाही किंवा खरी सुखरूपताही नव्हे, हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. देवदानवाची सर्व जीवमात्रांची असलेली स्वाभाविक अवस्था म्हणजेच हे विसररूपी कारण शरीर होय. सर्वांचा विसर पडणे हेच कारण शरीराचे मुख्य लक्षण आहे. विसरल्याशिवाय गाढ झोप सुद्धा येत नाही. मी निजलो होतो पण काहीतरी आठवत होतो असे म्हणणे म्हणजे मी निजलोच नव्हतो असे म्हणण्यासारखे आहे. म्हणून झोपेत गाढ निजणे म्हणजे काही न आठवणे. त्याचप्रमाणे जागेपणी गाढ झोपी जाणे म्हणजे जीवाची जी स्वाभाविक अवस्था कारण देह त्यात प्रवेश करणे होय किंवा कशाचेही ज्ञान न होणे असल्या विसर अवस्थेत येणे होय. शिवस्वरूप तर राहोच, पण जीवस्वरूप तरी काय आहे याचीही ओळख मोठमोठ्या शास्त्रज्ञांना झालेली नसते. ती ओळख पटविण्याकरताच प्रत्येक विचाराच्या संधीत असलेली ही जीवाची विसर अवस्था समजावण्याकरिताच संधी अभ्यासाची सोय केली आहे. संधी अभ्यासाने जीवस्वरूपाची पक्की ओळख झाल्यावर
शिवस्वरूप समजणे फारसे कठीण नाही. जर काही कठीण असेल तर विसर अवस्था पूर्ण पचनी पाडणे, ती नीट समजणे हीच गोष्ट दुर्गम आहे. ती प्रयत्ने करून साधकाने साधावी असा आग्रह आहे. खरे पाहू जाता कोणत्याही द्वंद्वात असलेल्या संधी शुद्ध जाणीवेशिवाय दुसरे काही नाही. कोणताही शब्द न उठू देता किंवा शब्द उठला असताही त्या शब्दाचा बोध चित्तावर उमटू न दिला की जो शब्द सांडूनी बैसला तोची मौनी म्हणावा भला. शब्द उठून त्याचा चित्तावर बोध होणे म्हणजेच जगाची उत्पत्ती होणे व शब्द सांडणे किंवा शब्दार्थाचा बोध न होऊ देणे म्हणजेच जगाचे उच्चाटन होणे होय. चित्तात जग स्फुरले नाही म्हणजे बाकी शुद्ध स्फुरद्रूप अशी जाणीवच शिल्लक राहते. त्याचाच अनुभव घेत राहणे हीच ती मौन अवस्था होय. पण असे जरी असले तरी पहिल्या दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर पाय टाकणाऱ्या साधकास हीच अवस्था शुद्ध ज्ञानरूप आहे असे एकदम सांगितल्यास शून्य बोधरूपाने या अवस्थेचा ठसा साधकाच्या चित्तावर उमटून शून्यालाच ब्रह्म समजून त्यास शून्य लक्षित्व करता येईन असे होते. तिसऱ्या पायरीवरून चौथ्या पायरीवर साधक गेला व तेथून तिसऱ्या पायरीकडे पाहू लागला तर मात्र तिसरी पायरी त्याला दिसणारच नाही व नसलेल्या पायरीवर अधांतरी आपल्या सद्गुरूने कसे पाय ठेवायस लावले याचे त्याला आश्चर्य वाटते. कारण चौथ्या देहातील शुद्ध ज्ञानाची एकवार ओळख पटल्यावर अज्ञान म्हणून काही शिल्लकच राहत नाही. विसर अवस्था म्हणजे काय हेच समजेनासे होते. साधकांच्या ठिकाणी ज्ञान स्फूर्तीशिवाय कसलीही अन्य स्फूर्ती उठत नाही. त्याच्या ठिकाणी अहोरात्र ज्ञान दोन तऱ्हेने प्रतीत होत राहील. ज्यावेळी ज्ञानामध्ये विषम येईल त्यावेळी ते ज्ञान सविषय ज्ञान या रूपाने अनुभवास येईल व ज्ञानास ज्यावेळी कोणताही विषय नसेल त्यावेळी शुद्ध ज्ञान रूपाने अनुभव देत राहील. विषय असेल तर सविषय व विषय नसेल त्यावेळी निर्विषय ज्ञान किंवा शुद्ध ज्ञान या दोहोखेरीज तिसरे काहीच स्फुरणार नाही. अज्ञान हा शब्द या साधकाचे दृष्टीने निरर्थक ठरतो. अज्ञान किंवा विसर अवस्था असणेच शक्य नाही. जे काही आहे ते सर्व अज्ञान. ते कधी सविषय तर कधी निर्विषय असू शकेल एवढेच. पण हेच कळण्याकरता आधी अज्ञान आहे, शून्य आहे, विसर अवस्था आहे. काही नाही अशी एक चीज आहे अशी काल्पनिक तिसऱ्या कारण देहाची पायरी मांडून त्या पायरीचा अभ्यास साधकास करावयास लावणे अगत्याचे आहे. बिंदूला लांबी रुंदी नाही हे समजावून सांगण्याकरता शाळा मास्तर फळ्यावर खडूने एक भला मोठा लांबी रुंदीचा बिंदू काढून दाखवितो. तशातलाच हा प्रकार आहे. पण तसे केल्याशिवाय पुढील पायरी समजावताच येत नाही. त्यास काय इलाज? म्हणून साधकाने सद्गुरु वचनावर विश्वास ठेवून तर्क कुतर्क न लढविता विसर अवस्था आहे तसे धरूनच त्याचा अभ्यास करावा व सर्व काही विसरण्यास शिकावे. कारण शरीर हे मागील दोन शरीराचे कारण आहे. स्टेजवर ज्यातून सर्व पात्रे येतात व फिरून ज्यात गडप होतात त्या नाटकी पडद्याप्रमाणे जीवाची स्वाभाविक अवस्था म्हणजे हा विसर रूपी पडदा होय.
या पडद्यातून सर्व आठवणी येतात व त्यातच फिरून जिरतात. एखादी गोष्ट मला आठवली असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती गोष्ट आठवणीपूर्वी विसरलो होतो, म्हणजेच विसरावस्थेच्या पोटी होती तीतून बाहेर आली हे सिद्ध होते. व त्याचे उलट एखादी गोष्ट मी विसरलो असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी आठवलेली गोष्ट विसराच्या पडद्याआड गडप झाली असाच अर्थ होतो. विसरापूर्वीतील आठवण व आठवणीनंतरचा विसर हे एकाच विसररूप अंथरुणावरील सहकारी मित्र होत. सर्व कल्पनांचे उदय व अस्त या एका विसराचेच पोटी असल्यामुळे विसरावस्था हे सर्व जीवांचे सामान्य अंथरुण अतएव विसर आहे. म्हणूनच जीव मात्र मी अज्ञानी आहे असे म्हणतो व कसले तरी ज्ञान व्हावे म्हणून खटपट करतो. त्या खटपटीत लौकिक ज्ञान मिळवून स्वरूप ज्ञानास पारखे होणारे हतभागीच पार. असो, येणेप्रमाणे कारण शरीराची ओळख करून देऊन सद्गुरू शिष्यास सांगतात, बाबा रे, तू स्थूल नव्हेस, सूक्ष्म नव्हेस, तू कारण शरीरच ब्रह्म आहेस. सबब तू कारण शरीरच होऊन राहा. साधकाने विसररूपच होऊन राहणे म्हणजे असे स्थूल शरीर तर मी नव्हेच नव्हे, पण सूक्ष्म शरीर व त्या संबंध करून उठणारे मनाचे कोणतेही संकल्प विकल्प माझ्या ठिकाणी नाही. मी तर निर्विकल्प विसर आहे. देहाचे जन्म मरण व मनाचे शोक मोह सुख दुःख प्राणाचे क्षुधा त्रिषादी धर्म मला स्पर्श करू शकत नाहीत. मानापमान मनाचे ठिकाणी आहेत. काळे गोरेपण स्थूल शरीराचे ठिकाणी आहे. मी निर्लेप आहे. मला कशाचाच संग नाही. मी केवळ विसर आहे असा वरचेवर दृढ संकल्प करून अभ्यास केला असता सर्व भावविहीन स्थूल सूक्ष्म देह धर्मरहित विसर अवस्था पदरात पडते. अशा तऱ्हेचा दृढ अभ्यास झाला म्हणजे साधक कारण शरीररूपी तिसऱ्या पायरीवर पक्का आरूढ झाला व पुढच्या महाकारण शरीराच्या चौथ्या पायरीवर पाय ठेवण्यास लायक झाला म्हणता येईल.